श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ आहे तारक मंत्राचा अर्थ काय आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्राचा अर्थ याच्या नावातच दडलेला आहे. तारक म्हणजे जीवनातील प्रत्येक संकटातून, अडचणीतून तारणारा असा होतो. तारक मंत्रामध्ये एक अतिशय शक्तिशाली मंत्र असून या मंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही दुःख, आजार, अपयश, संकटे व अपमृत्यू यांनी ग्रासलेल्या व्यक्तीला स्वामी अलगद उचलून स्वतःच्या छत्रछायेखाली घेतात. आजाराने त्रस्त अथवा कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त अशा व्यक्तींना तारण्यासाठी नेहमीच स्वामींची कृपा दृष्टी प्राप्त होते. या मंत्राचा जप केल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते. ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे, आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटत आहे, अशा व्यक्तीने ह्या मंत्राचा नेहमी जप करायला हवा. या दोन शब्दातच याचा अर्थ आहे, जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिलेली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते ते. आणि हा जर मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळशक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामीवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणतील, असे तू काय करतो रे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे, या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे आहेत आणि राहणारच. तरी मी एक परत विनंती करते की सर्व जनांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ घेऊन घ्या, तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वतःच. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही.
श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.